हॅलो. आपण मागील व्हिडिओमध्ये वनस्पतींमधील प्रजननाविषयी बरीच चर्चा केलेली आहे. नर युग्मक कसे तयार होतात, मादी युग्मक कसे तयार होतात, या दोन्ही बद्दल आपण सविस्तर चर्चा केली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही युग्मके कसे एकत्र येतात, फलन प्रत्यक्षात कसं घडतं याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यासाठी इथे आपण एक सुंदर उभयलिंगी फूल म्हणजेच बायसेक्शुअल फ्लॉवर घेतलेला आहे. म्हणजेच त्यामध्ये नर आणि मादी असे दोन्हीही भाग आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे फूल स्वपरागित म्हणजे सेल्फ पॉलिनेटिंग आहे, ज्याचा अर्थ असा की या फुलाच्या नर युग्मकामध्ये त्याच फुलाच्या मादी युग्मकाला फलित करण्याची आणि त्याच्याशी संयोग पावण्याची क्षमता आहे. ठीक आहे, चला तर फलनाची गोष्ट सुरू करूया. तर याची सुरुवात परागकोशातून म्हणजेच अँथर्स मधून परागकण किंवा पोलन मुक्त होण्याने होते. इथे तुम्हाला हे जे छोटे छोटे कण दिसत आहेत ते परागकण आहेत. पुढे हे परागकण फुलाच्या मादी भागावर पडतात. हे वाऱ्याद्वारे घडू शकतं किंवा मधमाशी किंवा इतर कीटक यासारख्या इतर परागण घटकांद्वारे किंवा पॉलिनेटिंग एजंट्सद्वारे घडू शकतं. आता इथे मी तो परागण घटक किंवा पॉलिनेटिंग एजंट बनणार आहे आणि हा परागकण पूर्णपणे मी मादी भागापर्यंत घेऊन जाईल. ठीक आहे. आता हा पिवळा परागकण प्रत्यक्षात एका पिशवीसारखा काम करत असतो, ज्यामध्ये नर युग्मके असतात. आता तुम्हाला आठवत आहे का की एका परागकणात किती नर युग्मके असतात? तर प्रत्येक परागकणामध्ये 2 नर युग्मके असतील आणि ही दोन्हीही नर युग्मके एकगुणी असतील, म्हणजेच N आणि N असतील. आता आपण मादी युग्मकांबाबत बोलूया. तर ते कुठे आहेत? तर मादी युग्मके अंडाशयामध्ये दिसणाऱ्या या लहान लहान खंडांसारख्या रचनांमध्ये कुठेतरी असतात. ते या बीजांडांमध्ये कुठेतरी लपलेले असतात. प्रत्येक बीजांडामध्ये एकच मादी युग्मक असतं किंवा आपण एकच भ्रूणकोश असतो असं देखील म्हणू शकतो. तर परागकोशापासून कुक्षीपर्यंत आलेले हे नर युग्मक त्याला अजूनही भरपूर प्रवास करायचा आहे. बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कुक्षीवृंताच्या संपूर्ण लांबीवरून खाली प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास परागनलिका किंवा पोलन ट्यूब नावाच्या घटकाच्या मदतीने करतो. परागनलिका नर युग्मकाला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास मदत करते आणि इथे संयोग किंवा फलन घडून येतं. आता हे चित्र स्पष्ट मिळवण्यासाठी आपण या भागावर म्हणजेच बीजांड आणि परागनलिकेचे टोक यावर झूम करूया. मला सांगा, तुम्हाला काही नवीन दिसतंय का? ही इथे असणारी हिरव्या रंगाची खंडासारखी रचना नवीन दिसते, बरोबर? तर हा आहे आपला स्त्री भ्रूणकोश, ज्यामध्ये मादी युग्मक असतं आणि ते या छोट्या चित्रात दिसत नाहीये काय. आता आपण याला अजून मोठं केलं तर काय होईल बरं? चला तर आपल्याला आता नीट दिसत आहे. आता या भ्रूणकोशाच्या रचनेकडे पाहण्यासाठी थोडासा वेळ घ्या काय. तुम्हाला दिसेल की यामध्ये एक मोठी पेशी आहे आणि काही लहान पेशी आहेत, बरोबर? तर आपण या इथे असणाऱ्या 3 पेशींपासून सुरुवात करूया. या पेशींना प्रतिपदस्थ पेशी किंवा अँटीपोडल सेल्स असं म्हणतात. आता या फलनामध्ये या प्रतिपदस्थ पेशींची काय भूमिका आहे हे कोणालाही माहित नाही. काही संशोधन असं दर्शवते की संपूर्ण फलनादरम्यान या पेशी टिकून राहतात आणि काहींचा असाही विश्वास आहे की त्या लयाला जातात, म्हणजेच डिसइंटिग्रेट होतात. म्हणून आपण सामान्य पाठ्यपुस्तकांनुसार मानूया की त्या लयाला जातात. तर आपल्याकडे इथे वर 3 पेशी आहेत आणि इथे मध्ये 2 केंद्रके आहे. आपण या वरच्या 2 पेशींपासून सुरुवात करूया काय. या 2 पेशींना सहाय्य पेशी किंवा सिनर्जेट्स असं म्हणतात. त्यांच्याशिवाय परागनलिका भ्रूणकोशापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला दिसणाऱ्या या गुलाबी रचनांच्या मदतीने परागनलिकेला दिशा मिळते. या बोटांसारख्या दिसणाऱ्या गोष्टींना फिलिफॉर्म स्ट्रक्चर्स असं म्हणतात आणि ते परागनलिकेला तो मार्ग दाखवतात ज्याद्वारे त्या परागकणांना प्रवेश करायचा आहे. तर आता आपण परागनलिका आणूया आणि ही ती 2 नर युग्मके आहे जी या परागनलिकेने सोबत आणली आहे. ठीक आहे. आता परागनलिका या सहाय्य पेशींपर्यंत पोहोचल्यानंतर एक सहाय्य पेशीद्वारे परागनलिकेला आत जाण्यासाठी मार्ग तयार होतो आणि ती सहाय्य पेशी लयाला जाते आणि हळूहळू हे नर युग्मके स्वतः सहाय्य पेशीमध्ये प्रवेश करू लागतात. एक एक करून ही दोन्हीही नर युग्मके सहाय्य पेशीमधून प्रवेश मिळवतात आणि हळूहळू आपल्याला दिसतं की या दोन्ही सहाय्य पेशींचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या लयाला जातात किंवा डिसइंटिग्रेट होतात आणि त्या नाहीशा होतात, कारण त्यांचं काम झालं आहे. तर आता आपल्याकडे उरलेली आहे अंडपेशी म्हणजेच मादी युग्मक आणि या 2 केंद्रकांना ध्रुवीय केंद्रके किंवा पोलार न्यूक्लियाय असं म्हणतात. आता आपण या भ्रूणकोशाच्या गुणतेबद्दल बोलूया. तुम्हाला काय वाटतं ती काय असेल? तर असं दिसून येतं की आपण नुकत्याच ज्या प्रत्येक केंद्रकाविषयी चर्चा केली किंवा या भ्रूणकोशात आपण पाहिलेली प्रत्येक पेशी
ही एकगुणी असते किंवा हॅप्लॉइड असते. त्यामुळे या अंडपेशीचा केंद्रक देखील एकगुणी असेल आणि ही दोन ध्रुवीय केंद्रके देखील एकगुणी असतील. ठीक आहे. आता पुढे जात आपण या परागनलिकेबद्दल बोलूया. तर नर युग्मकांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या परागनलिकेची कोणतीही भूमिका राहत नाही, म्हणून ती देखील लयाला जाते किंवा डिसइंटिग्रेट होते आणि नाहीशी होते. तर आता आपल्याकडे या दोन ध्रुवीय केंद्रकी, ही अंडपेशी आणि दोन नर युग्मके उरली आहे. आता हा संपूर्ण गोष्टीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. या नर युग्मकांपैकी एक युग्मक हे अंडपेशीकडे सरकतं आणि अंडपेशीशी संयोग पावतं. याच गोष्टीला आपण फलन असं म्हणतो किंवा फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि हे दोन्ही एकत्र येतात आणि हे द्विगुणी युग्मनजाला किंवा झायगोटला जन्म देण्यासाठी संयोग पावतात. आणि म्हणूनच हे युग्मनज किंवा झायगोट द्विगुणी असेल. आणि हेच युग्मनज नंतर भ्रूण तयार करतं किंवा एम्ब्रियो तयार करतं आणि ते भ्रूण एका लहान वनस्पतीला जन्म देतं. मग आता इथे असलेल्या या 3 केंद्रकांची भूमिका काय आहे? तर हे दुसरं नर युग्मक जे आहे हे हळूहळू येईल आणि ते या दोन्ही ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावेल आणि मिळून ते भ्रूणपोष किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस नावाचा घटक तयार करतील. आणि हे दुसरं तिसरं काहीही नसून एक पोषक ऊती आहे किंवा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, जी या युग्मनजाचा किंवा झायगोटचा विकास होत असताना पोषण पुरवते. आता तुम्हाला काय वाटतं की आधी कशाचा विकास झाला पाहिजे, युग्मनज की भ्रूणपोष? तर भ्रूणपोषाचा विकास आधी होतो, कारण अन्नाशिवाय पोषणाशिवाय युग्मनजाचा विकास होणार तरी कसा, बरोबर? आता मला सांगा, या भ्रूणपोषाची गुणता काय असेल? म्हणजेच यामध्ये 2 एकगुणी केंद्रके होती आणि एक नर युग्मक होतं जे एकगुणी होतं. म्हणजेच याची गुणता असेल 3, म्हणजेच 3n किंवा त्रिगुणी. आणि 3 वेगवेगळी एकगुणी केंद्रके एकत्र येऊन या त्रिगुणी रचनेला जन्म देतात, म्हणून आपण याला त्रिसंकलन किंवा ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. म्हणजेच 3 केंद्रकांचे संकलन. आणि नर युग्मके ही दोनदा संयोग पावली, म्हणजे पहिल्यांदा एक युग्मनज तयार करायला किंवा झायगोट तयार करायला आणि नंतर भ्रूणपोष किंवा एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार करायसाठी. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेला द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात, जे एका आवृत्तबीजी वनस्पतीचे किंवा एंजिओस्पर्मिक प्लांटचे वैशिष्ट्य आहे. आता आपण पाहिलं की नर आणि मादी युग्मकांचा संयोग कसा होतो. आपल्याला माहितीये की द्विफलन आणि त्रिसंकलन काय आहे. आता आपण या सगळ्यांशी संबंधित एक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया का? तर प्रश्न असा आहे की जर भ्रूणकोशातील प्रत्येक एकगुणी केंद्रकात 10 गुणसूत्रे असतील, म्हणजेच या भ्रूणकोशाच्या प्रत्येक केंद्रकामध्ये 10 गुणसूत्रे आहेत काय, तर आपल्याला विचारलं आहे की द्विफलनाच्या शेवटी भ्रूणपोषाच्या केंद्रकात किती गुणसूत्रे असतील. म्हणजेच हा जो भ्रूणपोष तयार होतो किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, त्याच्या केंद्रकात किती गुणसूत्रे असतील. थोड्या वेळासाठी व्हिडिओ थांबवा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा काय. चला तर सोबत सोडूया. तर हा प्रश्न आपल्याला भ्रूणपोषाच्या केंद्रकातील गुणसूत्रांच्या संख्येबद्दल विचारत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ते भ्रूणपोष 3 केंद्रकांच्या संयोगाने तयार होते, ज्यापैकी 2 मादी केंद्रके असतात आणि एक नर केंद्रक असतं, बरोबर? आणि आपल्याला सांगितलेलं आहे की भ्रूणकोशातील किंवा एम्ब्रियो सॅक मधील एकगुणी मादी केंद्रकात 10 गुणसूत्रे आहेत, जे इथे नमूद केलेलं आहे. त्यामुळे या प्रत्येक मादी केंद्रकात असतील 10 गुणसूत्रे. म्हणजे याही याच्यात 10 गुणसूत्रे आहेत आणि या पण याच्यात 10 गुणसूत्रे आहे. आता नर केंद्रकातील गुणसूत्रांची संख्या काय असेल? तर इथे हे नर युग्मक किंवा नर केंद्रक हे देखील त्याच प्रजातीतून आलेलं आहे, म्हणजेच त्या स्पीशीजचा आहे, बरोबर? त्यामुळे त्याच्या गुणसूत्रांची एकगुणी संख्या ही मादी गुणसूत्रांसारखीच असेल. म्हणूनच त्याच्या एकगुणी केंद्रकात देखील 10 गुणसूत्रे असतील. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं की हा भ्रूणपोष ज्यामध्ये 3 एकगुणी केंद्रके एकत्र येतात, त्यामुळे त्याच्या केंद्रकांची संख्या ही 3n असते. म्हणजेच त्याच्यामध्ये 30 गुणसूत्रे असतील. ठीक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.